नमस्कार, मी डॉक्टर स्मिता साकोते. फेम्फिगस वल्गॅरिस अ मेकओव्हर जर्नी ह्या सिरीज मध्ये केस नंबर 43 जी आम्ही काही वर्षापूर्वी अपलोड केलेली आणि आता ह्याचा सेकंड पार्ट. म्हणजे साधारणपणे होतं की फेम्फिगस वल्गॅरिस झालेल्या व्यक्तीला परत फेम्फिगसचे प्रॉब्लेम येऊ शकतो बरं का. तर अशा स्थितीत आपण त्यांना जर क्वालिटेटिव्हली काही औषध देऊन कंट्रोल केलं आणि त्यांची लाईफ ते जर छान जगायला लागले तर त्याही पेक्षा काय सुंदर असू शकतो. कारण फेम्फिगस वल्गॅरिस हा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. म्हणजे ह्याला क्युअर नाही, ह्याला कंट्रोल करता येतं. जसं डायबिटीज आपण कंट्रोल ठेवतो तसंच फेम्फिगसला सुद्धा आपल्याला कंट्रोल ठेवावं लागतं. तर सुनीता खराडी ह्या आहेत राहणार लातूरच्या. शेतीचा व्यवसाय करत होत्या त्या आणि अजूनही करतात आणि पती समवेत शेतात रेग्युलरली कामाला जायच्या. फेम्फिगसचा आजार झाल्यामुळे त्यांना बराच काळ घरात काढायला लागला. त्यांना साडी घालता येत नव्हती, त्यांना खाता येत नव्हतं, त्यांना पाणी पिता येत नव्हतं. आणि मग आम्ही त्यांची ट्रीटमेंट केली आणि साधारणपणे पुढच्या 1-1.5 महिन्यात त्या बऱ्यापैकी रिकव्हर झाल्या. आणि आता 2 वर्षानंतर जेव्हा ते परत फॉलोअपला आला तर त्या सांगत होत्या की मी एकदम ठणठणीत आणि मस्त आहे, मी सगळी कामं करते, मी व्यवस्थित आहे आणि खूप खूप धन्यवाद. तर 2 वर्षानंतर सुद्धा जर एखादी व्यक्ती व्यवस्थित सांगितलेली औषधं घेऊन किंवा सांगितलेला आहार जर व्यवस्थित जर तिने घेतला तर तो फेम्फिगस वल्गॅरिस हा कंट्रोलमध्ये राहू शकतो आणि एक व्यक्ती खूप सुंदर आयुष्य जगू शकते. तर ही आहे 43 केस नंबर सिरीज 2 43B. तर जरूर आम्ही जेव्हा फेम्फिगस ट्रीट करतो तर तेव्हा आम्ही काही औषधं सांगतो ती नित्यनेमाने घ्या, आहार सांगतो तेही करा आणि आपलं आरोग्य छान ठेवा आणि मस्त जीवन जगा. नमस्कार. मी सुनीता संजय गरड लातूरहून बोलत आले आहे इथं सोलापूरला. मला पिंपी झालेला होता. 2 वर्ष मला खाता पिता काही येत नव्हतं. जेव्हा त्या चाकोटे मॅडमकडे आल्यावर मला आता इलाज झाल्यावर मला पूर्णपणे इलाज झालेला आहे. चाकोटे मॅडमचा मी आता धन्यवाद करते.